नमस्कार. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे 357 जागांसाठी विविध पदांकरिता भरती सुरू झालेली आहे. तर आज आपण या भरतीचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील. तर व्हिडिओला सुरुवात करू. वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही ही वेबसाईट ओपन करू शकता. इथे आपण नवीन रजिस्ट्रेशन करणार आहे म्हणून रजिस्टर याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. क्लिक केल्यानंतर याप्रमाणे समोर पेज दिसेल. या ठिकाणी पहिलं आहे उमेदवाराचं पहिलं नाव टाईप करायचं, नंतर मधलं नाव टाईप करायचं, नंतर आडनाव जे आहे ते टाईप करून घ्यायचं. नंतर खाली आईचं नाव टाईप करायचं, नंतर वडिलांचं नाव टाईप करायचं. तुमच्या नावामध्ये जर काही बदल असेल तर मग यस करा आणि बाकीचे डिटेल्स भरून घ्या. नसेल तर मग नोवरती क्लिक करा. जन्मतारीख टाकून घ्यायची. त्याच्यानंतर खाली आहे लिस्टमधून जे जेंडर आहे आपलं मेल फिमेल ते सिलेक्ट करून घ्यायचं. मोबाईल नंबर टाकायचा. परत एकदा समोर कन्फर्ममध्ये मोबाईल नंबर टाकून घ्यायचा. जर एखादा अल्टरनेट नंबर असेल तर तोही या ठिकाणी आपण टाकू शकतो. नंतर ईमेल आय डी टाकायचा. परत एकदा पुढे कन्फर्ममध्ये ईमेल आय डी टाकून घ्यायचा. त्याच्या खाली आहे एक्झाम सिटीसाठी या ठिकाणी प्रेफरन्स द्यायचे आहेत. तर लिस्टमधून या ठिकाणी एक्झाम सिटीसाठी आपण प्रेफरन्स 3 टाकून घ्यायचे. त्याच्यानंतर या ठिकाणी नोट जे लिहिलं आहे त्या बॉक्समध्ये क्लिक करायचं आणि जनरेट OTP वरती क्लिक करून घ्यायचं. जो कॅप्चा कोड आहे तो खाली बॉक्समध्ये टाईप करून सबमिटवरती क्लिक करून घ्यायचं. आपल्याला मोबाईल आणि ईमेलला एक OTP येईल. तो OTP या ठिकाणी एंटर करून आपल्याला व्हॅलिडेट OTP याच्यावरती खाली क्लिक करून घ्यायचं आहे. OTP हॅज बीन व्हॅलिडेट सक्सेसफुलीचा मेसेज आला आहे. विंडो क्लोज करायची. त्याच्यानंतर जे डिक्लेरेशन आहे त्याच्यावरती या ठिकाणी आय ॲग्री या बॉक्समध्ये क्लिक करायचं. दिलेला जो कॅप्चा कोड आहे तो खालच्या बॉक्समध्ये टाईप करून व्हेरीफाय याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर आपण जी भरलेली माहिती आहे ते पूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला दाखवेल. प्रत्येक माहितीसमोर एक बॉक्स आहे त्याच्यावरती क्लिक करत यायचं. माहिती चेक करायची आणि बॉक्समध्ये क्लिक करायचं आणि सर्व झाल्यानंतर खाली सबमिट येईल. त्या सबमिटवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. एकदा सबमिट केलेल्या माहितीमध्ये बदल करता येणार नाही. जर तुम्ही माहिती बरोबर असल्याचे सत्यापित केले असेल तर सबमिट करण्यासाठी ओके करा. जर काही एडिट करायचं असेल तर मग एडिटवरती आपल्याला क्लिक करून ती माहिती करेक्ट करून घ्यायची आहे. इथे आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. रजिस्ट्रेशन नंबर आपला या ठिकाणी जनरेट झालेला आहे. विंडो क्लोज करायची. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला पोस्ट सिलेक्शन याच्यावरती क्लिक करून क्लिक हिअर टू अप्लाय याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. पहिलं आहे या ठिकाणी पदाबाबत माहिती. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात वाचल्याची खात्री करतो म्हणून या ठिकाणी बॉक्समध्ये क्लिक करून घ्यायचं आणि खाली पदाची निवड करायची. ज्या पदासाठी आपण फॉर्म भरणार आहे ते पद इथून सिलेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर मॅरिटल स्टेटस लिस्टमधून सिलेक्ट करायचं. मॅरिड असेल तर मग बाकीचे डिटेल्स इथं भरून घ्यायचे. 28 मार्च 6 नंतर जन्मलेल्या मुलांमुळे तुमच्याकडे एकूण जिवंत मुलांची संख्या 2पेक्षा जास्त आहे काय, तर नाही आहे, म्हणून मी 9वरती क्लिक करतो आणि नंतर लग्नाची तारीख टाकायची आणि नंबर ऑफ चिल्ड्रन किती आहेत ते संख्या या ठिकाणी नमूद करायच्या. पुढं आहे नॅशनॅलिटी इंडियन सिलेक्ट करायची. त्याच्यानंतर आहे आर यू डोमासाईल ऑफ महाराष्ट्र स्टेट, तर हो आहे म्हणून यसवरती क्लिक करायचं. त्याच्या पुढं आहे डोमासाईल सर्टिफिकेट ऑब्लिक बर्थ सर्टिफिकेट ऑब्लिक लिव्हिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे जे आहे तर ते
इश्युइंग ऑथॉरिटी कोणाकडून तुम्हाला मिळालं आहे ते या ठिकाणी टाईप करायचं. त्याच्यानंतर त्या सर्टिफिकेटची जी तारीख आहे ती या ठिकाणी सिलेक्ट करायची आणि जे तुमच्याकडं सर्टिफिकेट आहे त्याचा सिरियल नंबर तो इथे टाईप करून घ्यायचा. त्याच्यानंतर पुढं आहे कास्ट कॅटेगरी, या लिस्टमधून सिलेक्ट करून घ्यायची. त्याच्या पुढं आहे जात प्रवर्गासाठी अर्ज करत आहे. ज्या कॅटेगरीमधून तुम्हाला अर्ज करायचा आहे कास्ट कॅटेगरीमधून ती कास्ट कॅटेगरी या ठिकाणी सिलेक्ट करायची. त्याच्यानंतर आता आपल्याला पुढे कास्ट सर्टिफिकेटचे डिटेल्स या ठिकाणी द्यायचे आहेत. जात प्रमाणपत्र निर्गमित करणाऱ्या कार्यालयाचं नाव, कुठून ते इश्यू झालेलं आहे ते डिटेल्स द्यायचे. त्याच्यानंतर जात प्रमाणपत्राची जी तारीख आहे इश्यू डेट ती द्यायची आणि त्याच्यानंतर त्या सर्टिफिकेटचा जो सिरियल नंबर आहे तो या ठिकाणी टाईप करून घ्यायचा. त्याच्या पुढं आहे मार्क ऑफ विजेबल आयडेंटिफिकेशन मार्क. या ठिकाणी शरीरावरची ओळख खूण जी आहे ती इथे टाईप करून घ्यायची. पुढे ओळखपत्राचा प्रकार इथून आपल्याकडे असलेलं एक ओळखपत्र इथून सिलेक्ट करून घ्यायचं आणि त्याचे डिटेल्स खाली टाकून घ्यायचे. मी पॅन कार्ड सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर इथे पॅन कार्डचा नंबर येईल आणि पॅन कार्डवरती जसं नाव आहे ते या ठिकाणी टाईप करायचं. नंतर या बॉक्समध्ये क्लिक करायचं आणि सेव्ह आणि नेक्स्ट याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. त्याच्यानंतर इथे आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा / मुलगी आहात काय असेल त्यांनी येस करा आणि जे बाकीचे डिटेल्स खाली ओपन झालेत ते भरून घ्यायचे. मी इथे नो करतो आहे. पुढं आहे तुम्ही राज्य केंद्र सरकारचे कर्मचारी आहात का असेल त्याने मग येस करा. मी या ठिकाणी नो करतो आहे नाही आहे म्हणून. पुढे आहे आपण प्रकल्पग्रस्त आहात काय, जे असतील त्यांनी येस करा. मी नाही आहे म्हणून मी नो करतो आहे. आपण भूकंपग्रस्त आहात काय, जे असतील त्यांनी येसवरती क्लिक करा. मी भूकंपग्रस्त नाही आहे म्हणून मी नो करतो. पुढे आपण अंशकालीन कर्मचारी आहात का, तर नाही आहे म्हणून मी नो करतो. जे असतील त्यांनी येस करा. पुढे आहे तुम्ही माजी सैनिक आहात का, तर मी नाही आहे म्हणून मी नोवरती क्लिक करतो. त्याच्यानंतर पुढे आहे तुम्ही दिव्यांग माजी सैनिक / शहीद माजी सैनिक यांचे पाल्य आहात काय, तर नाही आहे म्हणून मी या ठिकाणी सुद्धा नोवरती क्लिक करतो. त्याच्यानंतर आहे तुम्ही दिव्यांग माजी सैनिक आहात का, तर नाही आहे म्हणून इथे सुद्धा मी नो करतो. नंतर प्रचलित शासन निर्णयानुसार तुम्ही गुणवंत खेळाडू आहात काय, तर नाही आहे म्हणून मी नो करतो. जे असतील त्यांनी येसवरती क्लिक करा. तुम्ही 40% किंवा 40पेक्षा जास्त अपंगत्व असलेली व्यक्ती आहात का असतील त्यांनी येस करा आणि बाकीचे डिटेल्स भरून घ्या. मी नोवरती क्लिक करतो. तुम्हाला स्वातंत्र्य सैनिकांनी नामांकित केले आहे का, तर नाही म्हणून मी नोवरती क्लिक करतो. आपण अनाथ आहात का, तर नाही आहे म्हणून मी नो करतो. जे असतील त्यांनी येस याच्यावरती क्लिक करायचं आहे. आपणास यापूर्वी कोणत्याही परीक्षेसाठी प्रतिबंधित केले आहे काय, तर नाही म्हणून मी नोवरती क्लिक करतो. तुमच्या विरुद्ध कधीही FIR किंवा फौजदारी खटला नोंदवला गेला आहे काय, तर नाही आहे म्हणून नो करतो. तुम्हाला कधीही कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात अटक / ताब्यात घेण्यात आले आहे काय, तर नाही आहे म्हणून मी नो करतो. कोणत्याही फौजदारी खटल्यात तुमच्यावर कधी खटला चालवला गेला आहे आणि कोर्टाने तुम्हाला दोषी ठरवले आहे किंवा निर्दोष ठरवले आहे, तर नाही आहे म्हणून मी नो करतो. फौजदारी प्रक्रियेच्या सुरक्षेच्या कार्यवाही अंतर्गत शांतता / चांगली वर्तणूक ठेवण्यासाठी तुम्हाला कधीही कोणतेही बंधपत्र लिहून द्यावे लागले आहे का, तर नाही आहे म्हणून मी इथे सुद्धा नो करणार आहे. पुढे आहे तुमच्यावर कधीही शाळा महाविद्यालय विद्यापीठाकडून कोणत्याही अनुचित वर्तणुकीबाबत किंवा कोणत्याही आरोपाबाबतीत कारवाई करण्यात आली आहे काय, तर नाही आहे म्हणून मी नो करतो. भारतातील कोणत्याही न्यायालयामध्ये तुमच्यावर फौजदारी कारवाई चालू आहे काय, तर नाही म्हणून मी इथे सुद्धा नो करतो. तुमच्या विरुद्ध विभागीय चौकशी न्यायालयीन चौकशी प्रलंबित आहे काय, तर नाही म्हणून मी नो करतो. आणि सर्व माहिती आपली भरून झालेली आहे. तर सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं. डेटा सेव्ह सक्सेसफुलीचा मेसेज येईल.
या ठिकाणी आपल्याला करस्पॉन्डन्स ॲड्रेस टाईप करून घ्यायचा आहे. कंट्री आपल्याला इंडिया सिलेक्ट करायची. त्याच्यानंतर स्टेट जे आपलं आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं. मी महाराष्ट्र सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा. सिटी/व्हिलेज टाईप करायचं. त्याच्यानंतर खाली आहे पिनकोड टाईप करायचा. त्याच्यानंतर खाली आहे कायमचा पत्ता, पत्रव्यवहार पत्त्यासारखाच आहे काय. तुमचा करस्पॉन्डन्स ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस जर सेम असेल तर मग यसवरती क्लिक करा, नसेल तर मग वेगळा तुम्हाला तो भरावा लागेल. पुढे आहे तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान आहे काय, तर होय म्हणून यसवरती क्लिक करायचं. 10वीचं जे बोर्ड आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड किंवा एनी अदर इक्वेलंट बोर्ड जे तुमचं कुठलं असेल ते सिलेक्ट करायचं. मी महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करतो आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड. त्याच्यानंतर 10वीचं आपलं जे शाळेचं नाव आहे ते या ठिकाणी टाईप करून घ्यायचं. त्याच्यानंतर 10वीला आपल्याला पर्सेंटेज होते म्हणून मी ते सिलेक्ट करतो. 10वीला एकूण गुण किती मिळाले आणि त्यापैकी प्राप्त गुण या ठिकाणी टाकायचं, टोटल गुण आणि प्राप्त गुण. त्याच्यानंतर पुढे आहे पर्सेंटेज, ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होऊन येईल. त्याच्यानंतर पासिंग वर्ष आहे ते इथे टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं. सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहे. पहिला आहे आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे. क्लिक हिअर टू अपलोड याच्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला 2 फोटो दिसत आहेत, एक कॅप्चर फोटो आणि एक आहे अपलोड फोटोग्राफ. कॅप्चर फोटो आहे तो तुम्हाला लॅपटॉप किंवा PC-मधून, जर तुमच्याकडे वेबकॅम असेल PCला तर तो तिथून तुम्ही अपलोड करू शकता. फोटोची या ठिकाणी साईज दिलेली आहे. स्कॅन केलेल्या फोटोची साईज या ठिकाणी 80 ते 200 KB 200 DPI ठेवायचं आहे. आणि डायमेन्शन आहे फोटोचं 3.5 सेंटीमीटर × 4.5 सेंटीमीटर. फोटो आणि सही दिलेल्या साईजमध्ये अपलोड कशी करायची याबद्दल जर माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलवरती त्यासंबंधीचा व्हिडिओ आहे, तो जाऊन पहा. पूर्ण माहिती त्यामध्ये सांगितलेली आहे. ब्राउज टू अपलोड याच्यावरती क्लिक करायचं आणि फोटो अपलोड करून घ्यायचा. त्याच्यानंतर विंडो क्लोज करायची. सही अपलोड करायची आहे. क्लिक हिअर याच्यावरती क्लिक करायचं आणि ब्राउज टू अपलोड याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. सहीची साईज या ठिकाणी दिलेली आहे 80 ते 200 KB. मी सही अपलोड करून घेतो. इथे सुद्धा फाईल अपलोडेड सक्सेसफुली मेसेज आलेला आहे. विंडो क्लोज करायची. त्याच्या पुढे आहे 10वीचं मार्कलिस्ट किंवा सर्टिफिकेट आपल्याला इथे अपलोड करायचं आहे. त्याच्या खाली आहे डोमासाईल सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. जर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल तर तेही करू शकता, नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. आपण ID प्रूफ दिलं होतं पॅन कार्ड, म्हणून ते सुद्धा या ठिकाणी अपलोड करावं लागेल. आणि जर इतर संबंधित काही डॉक्युमेंट असतील तर तेही अपलोड करू शकता. मी सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करून घेतलेली आहेत. कॅप्चर फोटोसुद्धा मी या ठिकाणी अपलोड केलेला आहे. सर्व डॉक्युमेंटच्या समोर ग्रीन कलरची टिकमार्क दिसत आहे. सर्व बॉक्समध्ये या ठिकाणी क्लिक करायचं. सर्व बॉक्समध्ये या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं. त्याच्यानंतर खाली आहे आय अग्री या ठिकाणी सुद्धा बॉक्समध्ये क्लिक करायचं आणि प्रिव्ह्यूवरती क्लिक करून घ्यायचं. प्रिव्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर आपण जो भरलेला फॉर्म आहे तो समोर संपूर्ण माहिती आपल्याला दिसेल. ती पुन्हा एकदा या ठिकाणी सर्व माहिती बरोबर आहे हे चेक करून घ्यायचं आणि बरोबर असेल तरच आपल्याला या ठिकाणी पुढे जायचं आहे. जर करेक्शन असेल काही तर इथे आपण बॅक जाऊन करेक्शन करू शकता. मी पूर्ण माहिती चेक केलेली आहे आणि ओकेवरती क्लिक करतो. ओकेवरती क्लिक केल्यानंतर जर काही माहितीमध्ये बदल असेल तर मग बॅकवरती क्लिक करून तुम्ही ते करेक्शन करून घ्यायचं आहे. मी माहिती जी भरले ती पूर्ण बरोबर आहे म्हणून मी या ठिकाणी आता सबमिटवरती क्लिक करतो आहे.
सबमिटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे आता पेमेंट करायचं आहे. 900 रुपयाचं पेमेंट आहे. तर डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI, QR या माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकता. मी QR वरती क्लिक करतो आणि भीम UPI हा ऑप्शन सिलेक्ट करून घेतो आणि खाली मेक पेमेंट याच्यावरती क्लिक करतो. इथे QR जनरेट झालेला आहे. हा QR कुठल्याही UPI ॲपमधून स्कॅन करायचा आणि इथे पेमेंट करायचं आहे. पेमेंट झाल्यानंतर पेमेंटची स्लिप आणि फॉर्मची प्रिंट ही काढून ठेवायची. तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आशा करतो व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.